कुठल्याही प्रकारचं वाटण घातलं नाही किंवा शेंगदाणे, तीळ, खोबऱ्याचाही वापर केलेला नाही. तरीही तुम्ही बघू शकता रंग काय मस्त आला आहे आणि ग्रेव्ही पण अगदी रेस्टॉरंटसारखी झाली आहे. तेलाचा वापर अजिबात नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण तेलाचा वापर न करता अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत. वजन मेंटेन करण्यासाठी तुम्ही जर कोणतीही भाजी अशी बनवून खाल्ली तर आरोग्यही चांगलं राहील, वजनही वाढणार नाही आणि थकवाही येणार नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी मातीच्या भांड्यात भाजी बनवणार आहे, तर त्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स लक्षात ठेवा. भाजी बनवायच्या आधी भांडं छान धुवून घ्यायचं आहे, कारण पावसाच्या दिवसात मातीच्या भांड्याला लवकरच फंगस चढतो. त्यासाठी प्रत्येक वेळी त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तर त्यासाठी आधी हे भांडं डिशवॉशरने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं मीठ टाकून परत धुवून घ्यायचं आहे. आता हे भांडं मी धुवून घेतल्यानंतर गॅसवर ठेवलं आहे. त्यात थोडं पाणी टाकायचं, गरम करायचं आणि पाणी गरम झालं की याप्रमाणे फिरवून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये जर जर्म्स वगैरे असतील तर ते राहणार नाही. आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. आपल्या आरोग्यासाठी इतकी काळजी घेणं आवश्यक आहे. तर आता इथे मी गॅस बंद करते आणि हे जे पाणी आहे ते फेकून देते. आता यातलं पाणी मी फेकून दिलेलं आहे. आता हे भांडं झालं भाजी बनवण्यासाठी रेडी. आता बघा, सर्वात आधी काय करायचं आहे. इथे मी ही मुगाची डाळ घेतली आहे 3 चमचे, म्हणजेच पाववाटी असेल. आता ही मुगाची डाळ आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. हे पाणी काढून टाकते आणि परत 2-3 पाण्याने ही डाळ मी धुवून घेते. आता ही डाळ धुवून घेतल्यानंतर या भांड्यात टाकायची आहे. लक्षात ठेवा, गॅस अजून बंद आहे. यात टाकायचं 1 ग्लास पाणी आणि आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे. सुरुवातीला 5 मिनिटे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि नंतर कमी ठेवायची. आता 5 मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर आता इथे मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे. त्यात आपल्याला टाकायचं आहे थोडं मीठ. मिक्स करायचं आणि पाण्यात मीठ टाकल्यानंतर आपल्याला जी ही वांगी आहेत ती चिरून घ्यायची आहेत आणि चिरून पाण्यात टाकायची आहे. तर बघा, याप्रमाणे वांगी चिरून घ्यायची आहे आणि ती या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता तुम्हाला अजून मी एक महत्त्वाचा पॉईंट सांगते. आता हे देठ मी काढून घेतलं आहे, पण या देठाचा जर आपण भाजीमध्ये वापर केला तर भाजी अजून स्वादिष्ट बनते. म्हणजे काय करायचं आहे, हा जो वरचा थोडा काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि याप्रमाणे देठासहित चिरून वांगी घ्यायची. खूप छान चव लागते या देठाची. तर इथे ही वांगी चिरून झाली आहे. यानंतर मी एक बटाटा घेतला, याचं वरचं साल काढून घेतलं आहे. आता हा बटाटा पण चिरून घ्यायचा. याप्रमाणे भाजी जर केली तर वेळही वाचतो, म्हणजे एकीकडे आपली डाळ शिजत आहे आणि ही बाकीची तयारीही होत आहे. तर इथे बटाटा चिरून झाला. आता यानंतर आपल्याला लागणार आहे कांदे. इथे मी हे 2 कांदे घेतले आहेत. याला पण चिरून घेते. इथे एक टमाटर मी चिरून घेतला आहे आणि सोबतच थोड्याशा लसूणच्या कळ्या पण सोलून घेतलेल्या आहेत. तर बघा, इथे आपली मुख्य तयारी झाली आहे आणि बाकीचं साहित्य मग आपण भाजी बनवताना बघूया. तर बघा, आता डाळ अर्धवट शिजत आली आहे. यावर जो फेस आला होता तो मी काढून घेतला. तर बघा, डाळ थोडी शिजली आहे. आता आपल्याला यात टाकायचे आहे वांगी आणि बटाटा, कांदा, त्यातच टाकायचं आहे टमाटर. टमाटर आपल्याला एकच घ्यायचं आहे आणि तेही लहानच, कारण आपण टमाटर जे आहे ते तेलात परतून घेतलं नाही, डायरेक्ट शिजवत आहे. त्याच्यामुळे भाजी लवकर आंबट होते. आता लसूण पण आपल्याला अख्खाच टाकायचा आहे. आता लगेच मिक्स करायचं नाही, तर आपण यात मसाले पण टाकून घेऊया. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर. धणे पावडर होममेड असल्यानं बघा मस्त हिरवी दिसत आहे. अर्धा चमचा जिरे पावडर. आता यात मी टाकणार आहे सांबार मसाला. सांबार मसाला यासाठी घेतला आहे की यात आपण डाळीचा वापर केला आहे, त्यामुळे सांबार मसाला मस्त लागतो. तुम्हाला गरम मसाला टाकायचा असेल तर तुम्ही गरम मसाला टाका, म्हणजे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. 2 चिमूट हिंग
आणि चवीनुसार टाकायचं आहे मीठ. आता हे सर्व मसाले टाकून झाल्यावर याला करायचं आहे मिक्स. मिक्स करताना एक लक्षात घ्या, आपल्याला स्टीलचा चमच्याचा वापर करायचा नाही आहे. याप्रमाणे चमचा घ्या किंवा अशी जर तुमच्याकडे लाकडी असेल, लाकडाचे चमचे, तर ते घ्या, म्हणजे भांडं खराब होणार नाही. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच असणार की डाळ आधी का टाकली, म्हणजे सोबतच का नाही शिजवली. तर डाळ यासाठी आधी टाकायची की त्यामुळे काय होतं, ग्रेव्ही मस्त तयार होते. म्हणजे डाळ थोडी जास्त शिजली की त्यामुळे ग्रेव्ही तयार होते. आणि मुगाची डाळ पचायलाही हलकी असते. आणि आपण जे वाटण तयार करतो त्यात वेळही जातो आणि तेलही लागतं. आता यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण. तर इकडे मी छोट्या कढईमध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि इकडे मस्त आपली भाजी होत आहे. वा, रंग बघा. तर आता हे पाणी झालं आहे गरम, ते यावर टाकून द्यायचं. एकदा छान मिक्स करायचं आणि आता मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे म्हणजे शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी सिमवर होऊ द्यायची आहे. भाजी होईपर्यंत मी इथे भाकरी पण बनवून घेतलेली आहे. एक लक्षात घ्या, जेवताना आपल्याला भाजीचा वापर जास्त करायचा आहे आणि भाकरी किंवा पोळी याची क्वांटिटी अगदी कमी घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, पोटही भरेल आणि वजनही वाढणार नाही. आता इथे भाकरी पण बनवून झालेल्या आहेत. तर एकदा भाजी चेक करून घेऊया. वा, बघा काय मस्त शिजली आहे आणि ग्रेव्ही पण बघा. डाळ टाकल्यामुळे अगदी रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि मुले कांदा खात नाही, मुले काय बरेच जण कांदा खात नाही, पण ही भाजी नक्कीच खाणार, कारण कांदा आहे हे लक्षात पण येणार नाही आणि चव पण छान लागणार. आणि लसूण पण बघा काय मस्त दिसत आहे. आता तुम्हाला जर यात तेल किंवा तूप टाकायचं असेल तर तुम्ही थोडासा वरून तडका देऊ शकता, पण ही भाजी तशीच छान लागते. आता गॅस बंद करायचा आणि 5 ते 10 मिनिटे ही भाजी आपल्याला झाकून ठेवायची आहे. म्हणजे काय होईल, त्याच्या वाफेने सर्व फ्लेवर्स त्याच्यामध्ये उतरतील. आता 10 मिनिटानंतर बघा भाजी किती मस्त दिसत आहे. आता यावर टाकायची कोथिंबीर. तर इथे आपली तेल न वापरता अतिशय पौष्टिक अशी भाजी तयार आहे. याच प्रकारे तुम्ही बाकीच्याही भाज्या बनवू शकता. तर ही पौष्टिक आणि स्वादिष्ट भाजी आणि सोबतीला घ्यायची मस्त गरम गरम भाकर. या प्रकारे तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता. फक्त भाजी आणि सलादचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि भाकरीचं प्रमाण कमी करायचं. असं जर तुम्ही रोज डाएट घेतलं तर तुमचं वजनही वाढणार नाही आणि थकवाही येणार नाही आणि आरोग्यही चांगलं राहील. तर एकदा नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.